वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज तिसरा धडा घेणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे पृथ्वी गोल, नकाशा, तुलना व क्षेत्र भेट. बरोबर. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा आपल्याला थोडा तुलनात्मक अभ्यास करावा लागतोय काही कारण असल्यामुळे. सो द चॅप्टर नंबर 3 इज कंपेयरिंग अ ग्लोब, अ मॅप अँड फील्ड विजिट. क्या हुआ राज? सर टेबल ऑल्सो. येस बेटा, विल टेक टेबल्स ऑल्सो. सो कंपेयरिंग अ ग्लोब, मॅप अँड फील्ड विजिट. सो लेट मी एक्सप्लेन. सगळं तुम्हाला आधी एक्सप्लेन करू द्या मला आणि मग आपण जाऊया पुढे. आता पृथ्वी गोल तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पृथ्वी गोल माहित आहे, नकाशा तुम्हाला माहित आहे आणि क्षेत्रफळ काय हे आपल्याला तुम्हाला या गोष्टी पाहिजे आहेत. आता तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती आहे, आपल्या स्क्रीनवर तुम्हाला सगळ्यांचं लक्ष पाहिजे. मुलांना तुम्ही पृथ्वी गोलावर अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते कशी काढली जाते हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर स्थान निश्चिती कशी केली जाते या सुद्धा गोष्टी तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता या धड्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे नकाशा आणि पृथ्वी गोल यांचा जो काही फरक आहे तो हे तुम्हाला या धड्यामध्ये पाहायचा आहे. काय फरक असतो बघा नकाशामध्ये आणि पृथ्वी गोलामध्ये. आता तुम्हाला समोर एक नकाशा दिलेला आहे. तो नकाशा आधी आपण थोडक्यात पाहूया. हा नकाशा तुमचा नेहमीचा आहे. हा सुरुवातीला पण आपण याचा पूर्ण अभ्यास केलेला होता या नकाशाचा. बघा. तुम्हाला या ठिकाणी काही खंड दिले, 7 खंड, त्याचबरोबर 5 महासागर दिलेले आहेत. आणि हा काय नकाशा आहे. तर डाव्या बाजूला तुम्हाला नकाशा दिलाय भारताचा दिसतोय आणि उजव्या बाजूला जो आहे तो काय आहे हा बघा. हा भारताचा आराखडा आहे. वर जगाचा नकाशा होता आणि हे जे दिलंय तुम्हाला हे काय पृथ्वी गोल आहे. बरोबर. हे काय पृथ्वी गोल आहे बघा. हे काय पृथ्वी गोल आहे. भारताचा आराखडा हा या बाजूला आहे बघा हा. आणि हा जगाचा नकाशा हा इथे वर आपण मगाशी जगाचा नकाशा पाहिला. आता या तिघांमध्ये फरक काय तो आपल्याला जाणवायचा आहे. काय फरक आहे याच्यामध्ये? ठीक आहे. चलो. So friends, we have seen how meridians and parallels are drawn on a globe. We have also learned how they are used to determine the location. In this chapter, we are going to compare. आपण काय compare करणार आहोत? We are going to compare a map and a globe. Map आणि globe मध्ये काय फरक आहे? What is the difference and what we are going to compare. त्याला compare करायचं आहे. What is how map and a globe is different. ठीक आहे? Now, you can see the map is given to you. This is the map of the world. मॅप ऑफ द वर्ल्ड, वर्ल्ड मॅप म्हणूया आपण शॉर्ट मध्ये त्याला. यू कॅन लोकेट इंडिया. बघा इंडिया कुठे आहे. यू कॅन लोकेट इंडिया हिअर. सो दिस इज अवर इंडिया. दिस इज अवर इंडिया. लवली इंडिया, प्रिय भारत वगैरे म्हणतो त्याला. नाव लेट्स गो अहेड. ऑन द लेफ्ट हँड साइड यू हॅव गिवन outline map of India. This is the outline map of India, right? World map we have seen. World map we have seen. World map इथे बघितला आपण वर. Then this is the outline map of India. This is the outline map of India. अगर तुम दुकान में जाओगे, okay, if you go and you ask for the map, तो आपको ऐसा मैप मिलेगा, लेकिन उसके अंदर आपको ये भी हो जाए मतलब याच्यात तुम्हाला असे हे पण असं महाराष्ट्र वगैरे वगैरे त्याला आउटलाईन सुद्धा असणार. अँड द थर्ड वन इज द ग्लोब. हा काय तुमचा ग्लोब आहे. तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या स्कूलमध्ये यू हॅव सीन तुमचे हेडमास्टर वगैरे असतात जिथे प्रिन्सिपल. यू हॅव ऑलरेडी सीन दॅट. तुम्ही पाहिलं असेल ते. ओके. चलो. सो लेट सी व्हॉट इज द डिफरन्स. व्हॉट इज द डिफरन्स. काय फरक आहे बघा याच्यामध्ये आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. आता कोणते साधन सपाट आहे सांगा बरं. कोणते साधन सपाट आहे? साहजिकच आहे नकाशा सपाट आहे बघा. हा जो नकाशा आहे ना, नकाशा म्हणा किंवा हा जो आराखडा आहे, हा आराखडा कसा आहे? सपाट आहे. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर. बरोबर. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. कोणते साधन सपाट आहे? तर नकाशा. कोणतं साधन सपाट आहे? तर नकाशा. काय झालं प्रथमेश? नकाशा. बरोबर. कोणतं साधन सपाट आहे? तर नकाशा. ओके. चलो अगेन रिपीटिंग. Which device is flat? Yes, flat आपको पता है. Which device is flat? You can see that the map and the outline. या फिर only the map. Map is flat. Map कसा है? Flat आहे. Map कसा है? Flat आहे. So what can you write here? You can write answer at here is map. इथं काय लिहू शकतो तुम्ही? MAP map. So map is flat. Okay. Question number 1. You are going to write it. तुम्हाला ते लिहायचं आहे. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे नेहमीप्रमाणे छान अशी. चला. सप्तमेश वांद्रे प्लीज डोंट टॉक. क्वेश्चन नंबर 2. कोणते साधन गोलाकार आहे? कोणते साधन गोलाकार आहे? अर्णव सांग बरं. कोणते साधन गोलाकार आहे? कोणते साधन गोलाकार आहे? इथे कोणतं दिसतंय? पृथ्वी गोल. बरोबर की नाही? दुसऱ्याचं उत्तर काय ना तुम्ही? पृथ्वी गोल. गोलाकार साधन कोणतं आहे? पृथ्वी सर गोल. स्क्रीन नहीं दिख सर. क्या हुआ? स्क्रीन नहीं दिख रहा है. राज तेरा क्या प्रॉब्लेम समझ नहीं आ रहा बेटा. 2 मिनिट रुक. चल. सो क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर मिळालं पृथ्वी गोल. कोणते साधन गोलाकार आहे? तर पृथ्वी गोल कसा आहे? गोल आहे. विच डिव्हाइस इज स्फेरिकल? सो विच डिव्हाइस इज स्फेरिकल? टेल मी. ग्लोब. ग्लोब इज स्फेरिकल. ग्लोब कसा आहे? ग्लोब इज स्फेरिकल डिव्हाइस.
देन आवाज बंद ठेवायचा तुमचा. क्वेश्चन नंबर 3, म्यूट युअर साउंड. कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? आवाज बंद ठेवायचा आहे. वेदिका सांगू शकते का मला तू? आवाज बंद. अमित कांबळे, फोन मधून येऊन मारायला तुला मी, लक्ष दे. कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? सांग बरं वेदिका. वेदिका सांग, कोणत्या साधनामुळे नकाशा की अमित कांबळे तुझा आवाज बंद कर. नकाशामुळे हा बरोबर. तर नकाशामुळे आपण काय करू शकतो? याचं उत्तर काय? नकाशा. नकाशामुळे तुम्ही पृथ्वीचे क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता. बरोबर की नाही? ओके. सो विच ऑफ these डिव्हाइसेस अलाव यू टू कोण हात वर करतोय रे? तुम्हाला का बरं? तुम्हाला मोबाईल वापरता येत नाहीये क्या? क्या वर आहे राज? Which of these devices allow you to see the entire area of the earth at the same time? So it is the map. It is the map. Next question. कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? पृथ्वी गोल. याचं उत्तर काय येतं? पृथ्वी गोल. राईट. Which device which device allows you to see only one side of the earth at a time? So which device is the globe? कोणतं तुम्हाला globe? Then पुढे विशिष्ट विशिष्ट काय दिलं तुम्हाला? विशिष्ट प्रदेशाचा जसे राज्य तपशीलवार अभ्यास करायला तुम्हाला काय वापरता येतं? नकाशा. काय वापरता येतं तुम्हाला? नकाशा. राईट. Which devices can be used for studying a particular region? Particular region. So it is a map. It is a map. बघा उत्तर तुमचे अल्टरनेट उत्तर येत चाललेले आहेत. आणि फायनली कोणत्या साहित्याला तुम्ही पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येतं? तर पृथ्वी गोल. याचं उत्तर काय येतं? पृथ्वी गोल. बरोबर. तुमची उत्तरं कशी आलेली आहेत बघा. अल्टरनेट उत्तर आलेली आहेत. विच डिव्हाइस कॅन बी कॉल्ड एज अ मॉडेल ऑफ द अर्थ? इट इज कॉल्ड एज अ ग्लोब. इट इज कॉल्ड एज मॉडेल ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज अ ग्लोब. गेटिंग गाईज? ओके. चलो. पुढे बघा काय दिलं तुम्हाला. भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला तुम्हाला अवश्य भेट द्यायची आहे. बरोबर. एक मिनिट. ते काय आहे का? एक मिनिट बघा आधी. अरे हा इकडे आपलं राहिलं, तिकडे जायचं, नंतर जायचं आपल्याला. आता तुम्हाला जर तुम्ही जे काही निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसेल या दोघांमधला फरक? फरक क्रमांक पहिला. नकाशे हे द्विमितीय असतात, तर पृथ्वी गोल कसा असतो? त्रिमितीय असतो. लक्षात घ्या. नकाशे कसे असतात? द्विमितीय असतात. तर पृथ्वी गोल कसा असतो? त्रिमितीय असतो. बरोबर. See here, map. Map is what? Maps are two-dimensional, whereas the globe is a three-dimensional. What is two-dimensional, three-dimensional? मॅप मध्ये तुम्हाला लांबी आणि रुंदी कळते. बरोबर की नाही? मॅप मध्ये तुम्हाला काय कळते? लेंथ आणि ब्रेथ कळतं. बट इन अ थ्री डायमेन्शनल मध्ये तुम्हाला हाईट हा एक प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये येतो. हाईट. ओके. उंची सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळत असते. हाईट ऑल्सो यू आर एबल टू नो. त्यानंतर द्विमितीय घटकामध्ये बघ तुम्हाला दिले लांबी रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचं काय तयार होतं? क्षेत्रफळ तयार होतं. तुम्हाला माहिती आहे लांबी रुंदी तुम्ही कसं काढता क्षेत्रफळ वगैरे हे तुम्हाला माहित आहे, ठाऊक आहे. So the two-dimensional objects have length and width. The product of the length and the width defines area. The product of the length and width defines area. थर्ड आहे तुम्हाला त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची सुद्धा असते. तुम्हाला सांगितलं त्रिमितीय म्हणजे थ्री डायमेन्शनल. त्याला लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची सुद्धा असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे काय तयार होते? घनफळ तयार होते. काय तयार होते? घनफळ. पहिल्यांदा काय तयार होतं? क्षेत्रफळ. याच्यामध्ये काय तयार होतं? घनफळ. सी. थ्री डायमेन्शनल objects have length, width and height. The product of this provides volume. काय तयार होते इथे? व्हॉल्यूम तयार होतं. गेटिंग? हा डिफरन्स आहे. पुढे नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसंच मर्यादित प्रदेशाचा सुद्धा अभ्यास करता येतो. तुम्ही कोणाचा अगदी तुमच्या कल्याण डोंबिवलीचा सुद्धा नकाशा तुम्ही अभ्यास करू शकता. तुमच्या औरंगाबादचा किंवा तुमचा एरिया चिंचपाडाचा पण नकाशा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा औरंगाबादला गेला तुझा जो एरिया आहे, कोणता तुझा सिडको, हुडको त्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता नकाशाच्या सहाय्याने. बरोबर. So maps can be used to study the whole world or also the region of limited extent. छोटासा नकाशा अगदी तुमच्या घराचा नकाशा पण तुम्ही काढू शकता. तुमच्या घरामध्ये किचन कुठे आहे, वॉशरूम कुठे आहे, हॉल कुठे आहे, बेडरूम कुठे आहे, बाजूला गॅलरी आहे की काय वगैरे सगळं काढू तुम्ही शकता. देन पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीचे काय करतो? प्रातिनिधिक प्रतिकृती असते. पृथ्वी गोल छोटे पण असतात, मोठे पण असतात. मग काही झालं तरी ती पूर्ण पृथ्वी असते ती लक्षात घ्या. एक पृथ्वीचे काय असते? प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह पृथ्वीची प्रतिनिधी असते ती. However small or large a globe, it is only a representative model of the entire earth. Entire earth. Getting? अजून टू डायमेन्शनल, थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स कोणते बघा? कोणकोणते अजून आहेत? त्यामध्ये उदाहरणं तुम्हाला दिली बघा. तुमच्या घरामध्ये जे काही उदाहरणं आहेत किंवा आपल्या वापरतो ती.
तर द्विमितीय उदाहरणं आहेत टू डायमेन्शनलची रुंदी व लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग म्हणजे कागद आहे, फळा आहे, मेज म्हणजे आपला टेबल आहे, जमीन आहे, हे सर्व आहे काय द्विमितीय. आणि त्रिमितीमध्ये काय काय तर याला लांबी असते, रुंदी असते आणि काय असते उंची असते. यामध्ये डस्टर येतो, डबा येतो, पेला येतो, तांब्या येतो, डोंगर येतो आणि चंद्र असतो. बरोबर? बघा. सी two dimensional includes a surface having two dimensions. Length and width is called as two dimensional. That is paper, blackboard, table, top and land, etc. Three-dimensional includes an object having length, breadth, that is width, and height or a thickness is called as three-dimensional. Example: a duster box, glass, pot, hill, and the moon. They are the examples of three-dimensional. Getting guys? सोपं है. चलो. पुढे तुम्हाला शिकायचं आहे भौगोलिक सहल त्याला आपण म्हणतो क्षेत्र भेट भौगोलिक सहल किंवा क्षेत्र भेट. आता आपण सहलीला नेहमी जात असतो. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सहल होत असतात. क्लासेसमध्ये सुद्धा आपण मुलांना सहलीला घेऊन जात असतो. आता सहल आणि भौगोलिक सहल यामध्ये फरक आहे. सहल म्हणजे नुसतंच आपण एखाद्या ठिकाणी मजा करण्यासाठी, फिरण्यासाठी आपण जाऊन येत असतो. त्याला आपण सहल म्हणतो. ठीक आहे. पण समजा आपण एखाद्या भौगोलिक ठिकाणी गेलो आणि ती सहलीतून काही अभ्यास आपण केला, तर त्याला आपण काय म्हणतात भौगोलिक सहल म्हणतात. एखाद्या ठिकाणी जाऊन, प्रत्यक्ष जाऊन. आता भौगोलिक सहल ही कुठे असते? भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यासाची पद्धत आहे. आता तुम्हाला एखादा डोंगराचा अभ्यास घरात बसून डोंगराचा अभ्यास करणं आणि डोंगराच्या इथे जाऊन, डोंगराजवळ जाऊन डोंगराचा अभ्यास करणे, डोंगरावर जाऊन डोंगराचा अभ्यास करण्यात फरक आहे. तुम्हाला एखादं धरण दाखवलं फक्त वहीमध्ये किंवा टीव्हीमध्ये आणि धरण जर प्रत्यक्ष जाऊन तुम्ही पाहिलं, यामध्ये फरक असतो. तर यामध्ये यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात तुम्ही स्वतः जाऊन भेट देता. क्षेत्रफितीमुळे काय होतं, त्या ठिकाणाची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी तुम्ही प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळू शकते. एखाद्या गावाला भेट द्या, एखाद्या नदीला भेट द्या, म्हणजे नदीकिनारी जावा तुम्ही, एखाद्या डोंगराळ भागात भेट द्या, वगैरे तुम्ही काय करू शकता, एखाद्या ठिकाणी जाऊन त्यातली माहिती काढू शकता. आता तुम्ही काय करू शकता, कुठे-कुठे बरं परत रिपीट करतो थांबा. बच्चे बोलेंगे हमको नहीं पता है सोने. So what is a field visit? What is a field visit or educational trip? It is known as a field visit or educational trip. Trip you know very well. आता आपण क्लासमधून पिकनिकला घेऊन जातो. परंतु क्लासची पिकनिक ही आपण खूप लांब घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण जवळच्या जवळ कुठेतरी एखाद्या छोट्याशा ठिकाणी आपण तुम्हाला घेऊन जात असतो. So a field visit is what is an important method of studying geography. Field visits help us to understand the geographical and social conditions of a place. Moreover, it provides an opportunity to directly interact with the local people and understand their problems. Right? Now, where can you go? कुठे कुठे जाऊ शकता तुम्ही सांगा मला. तुम्ही कुठे जाऊन एखादी भौगोलिक परिस्थिती अभ्यासू शकता. तर भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी पुढीलपैकी एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट देऊ शकता. जसं नक्षत्रालय आपल्याकडे आहे मुंबईला. जर तुम्ही गेलात तर मुंबईला तुम्हाला नेहरू तारांगण वगैरे आहे. डाकघर हे सगळीकडे आहे. पोस्ट ऑफिस बऱ्याच ठिकाणी सगळ्या तालुक्यांमध्ये आहे. सगळ्या जवळ गावांमध्ये सुद्धा डाकघर आहे. बस स्थानक सुद्धा आपल्याकडे आहे. मॉल तर आता सगळीकडे झालेले आहेत. डोंगर आपण पाहतो. समुद्रकिनारा फक्त समुद्रकिनारीच पाहायला मिळेल. त्यानंतर लघु उद्योग केंद्र आहे. या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला आढळतात त्यांची तुम्ही माहिती घेऊन निरीक्षण नोंदवू शकतात. नुसतं जायचं नाही तिथे. जायचं नाही तसं गप्पा मारायला. तिकडे जाऊन तुम्हाला काय करायचंय, तुमची तिथची माहिती मिळवायची आहे, ती नोंद करायची त्याची. Okay, so with the help of your teacher or teachers, you can visit one of the places to know geographical conditions of the area. So what are the area? A planetarium. आपल्याकडे प्लॅनेटरियम कुठे आहे? मुंबईला आहे. म्हणजे आपल्या जवळपास कल्याणच्या जवळ मुंबईला आहे. प्लॅनेटरियम नेहरू तारांगण त्याला म्हणतात नेहरू प्लॅनेटरियम. पोस्ट ऑफिस कुठे मिळेल म्हणजे कुठे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे. बस स्टेशन, मॉल, हिल, सी कोस्ट, स्मॉल स्केल इंडस्ट्री एक्सेट्रा. सो यू आर गोइंग देअर स्टडी प्लेसेस जायचं स्टडी करायचे अँड यू हॅव टू ऑब्झर्व रेकॉर्ड व्हेरियस फीचर्स. रेकॉर्डिंग पण करायची म्हणजे रेकॉर्ड म्हणजे लिहून ठेवायचं काय तुम्ही पाहिलं, काय नाही पाहिलं वगैरे. ते बऱ्याच मुलं पाहत असाल, बऱ्याच मुलांना जेव्हा मुलं बाहेर जातात फिरायला म्हणा किंवा कुठेही, अगदी त्यांच्यासोबत छोटी डायरी ते ठेवत असतात. त्यांनी काय काय पाहिलं त्याची नोंद करत असतात. तुम्ही पण असं करू शकता. चित्रपटीमध्ये शिक्षक तुम्हाला संबंधित ठिकाणाची माहिती सांगतील. शिक्षकांच्या मते तुम्ही प्रश्नावली तयार करू शकता. आवश्यक तेथे तेथे मुलाखती घेऊ शकता व त्यांच्या नोंदी ठेवू शकता. चित्रे काढू शकता. त्याचबरोबर रेखाटन सुद्धा तयार करू शकता. बरोबर? So what can you do here? See. Your teacher will guide you at the time of the field visit. Prepare a questionnaire with the help of your teacher and take interviews wherever it is necessary. Note down the responses, make sketches or other notes. Make sketches of other notes.
गेटिंग बघा. हा, पुढे शिकायचं तुम्हाला भूगोल दालन. तर अर्थ नावाची एक जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. तो कुठे आहे? अमेरिकेमध्ये मेन या राज्यामध्ये यार्मथ ही एक मोठी पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. तर या पृथ्वीगोलाचा परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा वेग हा पृथ्वीच्या वेगानुसार ठेवलेला आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे भूगोल दालन आहे. खूप मोठी अशी प्रतिकृती आहे अमेरिकेमध्ये. दिसतं तुम्हाला? आणि काही प्रश्नोत्तरे आहेत तुम्हाला. ही प्रश्नोत्तरे तुम्ही शोधू शकता. ही सर्व उत्तर मी तुम्हाला आता सांगितलेली आहेत. बरोबर? चलो देखेंगे थोड़ा सा बाकी था हमारा क्या है यहाँ पे. Yes. So what is Artha Geography Museum? ये जियोग्राफी म्यूजियम है अर्था. अर्था इज द लार्जेस्ट ऑपरेशनल ग्लोब इन द वर्ल्ड. सबसे बड़ा ग्लोब है वो वर्ल्ड में. इट इज हाउस्ड एट यॉर्मouth इन द स्टेट ऑफ मेन इन द यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द रोटेशन एंड द रिवॉल्यूशन ऑफ द स्पीड ऑफ दिस ग्लोब इज मेंटेन एज पर द अर्थ. जैसे हमारी पृथ्वी रिव्हॉल्व होती है ना, रोटेशन अँड रिव्होल्यूशन याचं पण सेम आहे. त्यामुळे हे तुम्ही जाऊन पाहू शकता. अमेरिकेला कधी गेला तर हे तुम्ही पाहून घ्या. ओके, सो इथे चॅप्टर संपलाय. ऑल द आन्सर्स आय हॅव गिवन टू यू, ऑलरेडी डिस्कस्ड विथ यू.